अगं सुनबाई जरा भाजीला तेल कमी टाकीत जा. सासूबाई मला कमी तेलात नाही बरं स्वयंपाक करता येत. तसं नव ग सुनबाई, तेल खाणं बी लय चांगलं नसतंय की ग, आवडत बी नाही कोणाला. आवडत असल्यावर तरी खाल्लेलं बरं की ग. सुनबाई भाकरी मोजक्याच करू ग, एक एकच टाक सगळ्याला, जास्ती कोण खात नाही बघ. आपल्यात आहेत ना जनावर, जरी शिल्लक राहिल्या भाकरी तरी जनावराला घालत जा. अगं सुनबाई कशाला उग तुझीच्या तुझी मेहनत, ती गॅसच्या गॅस जळत, भाकरीचं पीठ ते पीठ वाटुळ. जनावराली भाकरी खायला काय बळ पडतंय? जनावराचं अन्न काय भाकरी आहे का ग? माणसाला आहे तर माय भाकरी वाटुळ करून निघ तसं. अगं सुनबाई जरा कवळ्या कवळ्या काड्या बी घे की, काय होत नाही, चांगली होती भाजी कवळ्या काड्या घेतल्यावर. नि बरंच तेवढ्या घ्यायच्या नाही का सासूबाई? असं छान लागते होती, काड्याची भाजी नाही चांगली लागत. लयच भाजीपाला महागलाय ग, घे की थोड्या कवळ्या कवळ्या, काय होईल पुरते आरती भाजी होती जरा. मग करा तुम्हीच नीट, मला नाही येत. बरं आण मी करते नीट. अगं सुनबाई त्या बतईनं बटाट्याचं कातड नीट निघत नाही बघ, लय जाड जाड निघत आता चकत्या. जरा ती कातड काढायचं हाय, किती हुडक कुठं तरी पडला असेल ग. आता ह्याच्यापेक्षा अजून किती पातळ कातड काढू? अगं लय महागलाय भाजीपाला. एवढंच जर तुम्हाला खर्चाचं टेन्शन येतं तर इथून पुढे सगळी जिम्मेदारी सांभाळायला माझ्याकडे द्या. बघू 1 महिन्याचा खर्च मी भागवते का नाही. बरं सुनबाई, तू जसं म्हणशील तसं ठरलं. आता इथून पुढे 6 महिने मी सगळा घरातला खर्च सांभाळणार. मला तरी काय करायचं ग, तुमचा संसार परपंच. सुनबाई त्या पिंकीच्या मॅडमनं फी मागितली होती ग. अहो परवा दिवशी तर फी दिली होती ना, अजून कसली फी? अगं त्या ट्युशनच्या. बरं ठीक आहे देते. सासूबाई गॅस किती रुपयाला येतो? संपलाय. गॅसला 1001 रुपये लागत असतील बघ, काय कमी 10-5 होतील. किराणा दुकानात नाही मी किराणा आणणार आज मी मॉलमधनं किराणा आणते. पॅकिंगचा किराणा खूप छान असतो. ही सासूबाई दरवेळेस त्या किराणा दुकानातला किराणा आणतात, खूप खराब असतो. सासूबाई मी किराणा घेऊन येते. आता मॉलमधून किराणा आणायचा म्हणलं की लय पैसे घाली होती. बरं हे माझ्या गोळ्या बी आणते का कशा की बाय. आता अजून उद्या सोमवार आहे, भाजीला पण आणायचंय, आणि एवढ्या पैशात मी कसं ऍडजस्ट करणार? का ग सुनबाई काय झालं? फक्त एवढेच पैसे राहिले तरी सासूबाई मी काय एक्स्ट्राचा खर्च केला नाही. जाऊ दे, नको लय टेन्शन घेऊ. मी आहे तर थोडं महाग ठेवलेलं पैसे ते देते तुला. अजून बचत पण केली तुम्ही यातनच? अगं शिकत असताय हळूहळू, अनुभवातून माणूस कसं महाग पाडायचं हे तुला बी कळल. जरा दमदर, कसं भागवता येते तुम्हीच भागवा. अगं त्या फिरजातल्या भाज्या जी वाट्या भरू वाटोळ्या होत्या तर का नाही, त्या जरी नाही वाटोळ्या केल्या तरी सुद्धा महाग काय ना काय पडल तुझं सुद्धा. आणि लक्ष्मी असती, ही जी इज्जत करायला शिकावी लागती ग. थेंब थेंब तळ साचत असतं. एकदाच काय एवढं गटुडं येत नसतंय आपल्याकडे कुठून. आपण शेतकरी माणसं हाव, हातरून बघून पाय पसरावं लागत तिथं. चल बरं उठा आता, चहा कर 1 कप बर.